नमस्कार, मी आदित्य वस्के। आज मी माझ्या YouTube चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्याची व्यथा मांडणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय जायचं नाही। इतर व्हिडिओ बघून टाइमपास करतात, पण जो जगाचा पोशिंदा मानला जातो शेतकरी, त्याची व्यथा ऐकायला मात्र तुमच्याकडे टाइम नसतो। उन्हाळा संपतो आणि पावसाळा सुरू होतो आणि शेतकरी पाण्याची वाट बघत पेरणी करतो, त्यालाच म्हणतात धूळ पेरणी। धूळ पेरणी ही कविता तुम्ही ऐकलीच असेल। मला असं वाटतं ही कविता इयत्ता चौथीला आहे। मस्त कविता, एकदा वाचून बघा। कोरड्यात बी टाकलं तर पावसाची वाट पाहत शेतकरी, मग पुढं पाणी येतो। पाणी आल्यानंतर त्या ब्याचं कोमात रूपांतर होतं आणि पेरलं म्हणून झालं का नाही, तर त्या पेरेपासून तर काढेपर्यंत खूप कष्ट आहे मायबाप। पीक उगवल्यानंतर निंदणं असेल, खुरपणे असेल आणि वखर आणणे असेल, रासायनिक खते टाकणे असेल, असे रात्रंदिवस कष्ट करून त्या बियाचे तो कोमात रूपांतर करतो आणि त्याच कोमाचे तो एका नवीन धान्यात रूपांतर करतो। तुम्हाला ते सहज वाटेल असेल, पण त्या मागे लय कष्ट आहे आणि ते धान्य आखरी काढावर येतं आणि तो ते काढून बाजारात घेऊन जातो आणि बाजारात मात्र वर्षभर कष्ट करून सुद्धा त्याच्या मालाचा भाव तो स्वतः ठरवू शकत नाही। आजपर्यंत शेतकऱ्यांनी त्याच्या मालाचा भाव स्वतः ठरवताना तुम्ही बघितलंय का? नाही ना। जो मिळेल त्या भावात तो समाधान मानतो आणि कुठून उधारा काही आणले असेल, खत भिजवाय असेल, ते मिटवतो आणि त्याच्याकडे स्वतःच्या मुलाबाळाला कपडे घेणे इतकेही पैसे नसतात। जगाचा पोशिंदा शेतकरी, पण त्याला सुखाचा घास मात्र भेटत नाही। तरीही हार न मानता तो पुन्हा नव्याने सुरुवात करतो आणि ही प्रक्रिया चालूच असते। शेतकऱ्याच्या मालाला भाव भेटला नाही म्हणून शेतकऱ्यांनी शेती करणं सोडलं का? नाही ना। तर शेतकऱ्याने शेती करणं सोडलं तर काय होईल? तर म्हणून म्हणतो मायबाप, शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या, शेतकऱ्याची कदर करा। हे व्हिडिओ लाईक नाही केलं तरी चालेल, पण सरकारपर्यंत मात्र शेअर नक्की करा। धन्यवाद।